नमस्कार बालमित्र हो, आज आपण इयत्ता 6वी विषय विज्ञान पाठ क्रमांक 3 विलग करूया घटक या पाठाखालील संपूर्ण स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत। तर चला सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा। पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडा। त्यातील पहिला आहे, चुंबकीय विलगीकरणामध्ये टिंबटिंब याचा वापर केला जातो। तर त्याचं उत्तर आहे चुंबकीय गुणधर्म। त्यानंतर दुसरा आहे, गव्हातील बारीक खडे वेगळे करण्यासाठी टिंबटिंब ही पद्धत उपयुक्त ठरते। त्याचं उत्तर आहे चाळणे। त्यानंतर तिसरा आहे, पाण्यात विरघळलेली तुरटी पुढीलपैकी टिंबटिंब पद्धतीने वेगळी करता येते। तर त्याचं उत्तर आहे बाष्पीभवन। त्यानंतर चौथा आहे, दुधामध्ये पाणी मिसळले आहे अशी शंका आहे, त्यातील दूध आणि पाणी वेगळे करणे टिंबटिंब पद्धतीने शक्य होईल। तर उत्तर आहे यांपैकी कोणत्याही पद्धतीने शक्य नाही। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सत्य की असत्य ते ठरवा। असत्य असेल तर का ते लिहा। त्यातील पहिला आहे, द्रवामध्ये न विरघळलेले पदार्थ वेगळे करण्यासाठी गाळणे ही पद्धत वापरली जाते। तर उत्तर आहे हे विधान सत्य आहे। दुसरा आहे, चुंबकीय गुणधर्माचा वापर करून कचऱ्यातून सर्व धातू वेगळे करता येतात। उत्तर आहे हे विधान असत्य आहे आणि कारण आहे, सर्व धातू वेगळे करता येत नाहीत, या पद्धतीने फक्त चुंबकीय धातू वेगळे करता येतात। त्यानंतर पुढचं आहे तिसरं, समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी वससाधन ही पद्धत वापरली जाते। तर उत्तर आहे हे विधान असत्य आहे, कारण समुद्राच्या पाण्यातील मीठ वेगळे करण्यासाठी बाष्पीभवन ही पद्धत वापरली जाते। त्यानंतर चौथा आहे, धान्यातील वजनाने हलका असलेला कचरा वेगळा करण्यासाठी ओफणणे ही पद्धत वापरली जाते। तर याचं उत्तर आहे हे विधान सत्य आहे। मुलांनो, सगळ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक करा। त्यानंतर पाचवा आहे, जड व हलके असे दोन द्रव पदार्थ वेगळे करण्यासाठी निवळणे ही पद्धत वापरता येते। उत्तर आहे हे विधान सत्य आहे। त्यानंतर तिसरा आहे, गाळण पद्धतीने कोणत्या मिश्रणासाठी उपयुक्त ठरते आणि कशी। गाळण पद्धती अशा मिश्रणासाठी उपयुक्त ठरते ज्यामध्ये द्रव पदार्थ आणि त्यातून विरघळणारा स्थायू पदार्थ असतो। गाळण कागद वापरल्याने द्रव पदार्थ खाली जातो, तर स्थायू पदार्थ गाळणीवर अडकून वेगळा होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा, भांड्यातील पाण्यात मिसळलेला लाकडाचा भुसा वेगळा कसा कराल। तर उत्तर आहे, भांड्यातील पाण्यात मिसळलेल्या लाकडाचा भुसा वेगळा करण्यासाठी गाळण पद्धत वापरेल। बारीक जाळीने मिश्रण गाळल्यास पाणी खाली जाते आणि लाकडाचा भर गाळणीवर अडकून वेगळा होतो। तर तुम्हाला अजून कोणत्या विषयाचा स्वाध्याय पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मुलांनो। त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, सुतार काम करत असताना लाकडी भुसामध्ये एकत्र झालेले लोखंडी खिळे सुतार कोणकोणत्या पद्धतीने वेगळे करू शकेल, त्यापैकी कोणती पद्धत अधिक सुलभ ठरते। तर उत्तर आहे हाताने वेचून किंवा चुंबकीय विलगीकरण पद्धतीने। दुसरा आहे, यांपैकी चुंबकीय विलगीकरण ही पद्धत अधिक सोपी आहे। तिसरं, कारण लोखंडी खिळे चुंबकाकडे आकर्षिले जातात आणि सहज वेगळे होतात। त्यानंतर पुढचं आहे, पुढे शब्दकोळ्यात विलगीकरणाशी संबंधित काही शब्द दिलेले आहेत। नमुन्यासाठी अशा एका शब्दाभोवती वर्तुळ केले आहे। शब्दकोळातील असे वेगळे शब्द शोधा, ते नोंदवहीत लिहा। तर याचं उत्तर आहे निवडणे, गाळणी, चाळणे, निवळणे, घुसळणे, बाष्पीभवन, चुंबकीय विलगीकरण। धन्यवाद मित्र हो, असेच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।